नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का मित्रांनो. तर आजचा हा व्हिडिओ आपण घरी जाणार आहे मित्रांनो. मी निघालो घरी. तर हे आपले भाऊ भेटले बरं का, चोंडी म्हणजे आपल्या अहिल्यादेवीचं म्हणजे बाबा राजमाता अहिल्यादेवीच्या चोंडीमध्ये हे आपले प्रेक्षक आहेत बरं का. तर हे भेटले मला आणि भेटून खूप आनंद झाला बरं का. आणि मला आल्या बाबा मी हात करीत चाललो होतो गाडीला आणि ह्यांची नेमकी गाडी तिकून आली. तर दादा, तुम्हाला बाबा मी भेटल्यानंतर काय वाटतंय? आनंद झाला राव. तुमचं रोज सारखं व्हिडिओ बघतो आम्ही तुमचं. हा ना? हा आणि तुम्ही लगेच बरं मला ओळखलं कसं काय बरं? मग व्हिडिओ बघितलं की ओळखलं तुम्हाला. हा, हा, हा. हा. बरं ठीक आहे. तर हो का, या अशा प्रकारे आपल्याला प्रेक्षक आहेत बाबा आपले. तर हे भेटले. आता मला तिकडे पुढच्या ये, तू गावाची मशीनचा व्हिडिओ काढायचा सांगायचा पुढच्या गाव म्हणजे पुढचं चापडगाव आहे, मला कर्जत मध्ये जाणार आहे मी. तर चापडगाव मध्ये एसटीत बसून देणार. हे म्हटले तुम्हाला एसटी स्टँडवर सोडतो. तर त्या ठिकाणून आपण पुढं गावाला जाणार आहे मित्रांनो. तर आपले हे पुन्हा एकदा या प्रेक्षकांचं अगदी बाबा आपल्या यूट्यूब चॅनलवर, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर ह्या भाऊंचं, तुमचं नाव काय दादा? राहुल उदमले. राहुल उदमले यांचं अगदी मन भरून स्वागत बरं का आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर भेटल्याबद्दल खूप आनंद वाटला मित्रांनो. तर चला पाहूया आपला पुढचा प्रवास. सगळं टाका सगळं टाकाटाका तुमच्या आशीर्वादाने भाऊ, काहीच अडचण नाही. गावाकडे येणार बरं का? 100% गावाकडे आला का नाही मला फोन करा. मी तुम्हाला बोलवतो बरोबर. मी लोकेशन टाकतो. चांगले ओके. ओके. तर आपल्या प्रेक्षकाने सुंदर असं स्टँडवर सोडलं बरं का मित्रांनो. आता स्टँडवर आलो आणि आपली ही बारामती एस टी पकडली बरं का डायरेक्ट मित्रांनो. आता पुढं आलो आणि हॉटेलवर एस टी थांबली. तर ह्या ठिकाणी मस्तपैकी बघा वंदनवन काय नंदनवन काय हे आपलं त्या हॉटेलमध्ये आलो. बैलजोडी पाहिली, एकदम आनंद झाला मित्रांनो. बैलजोडी चित्र पाहून बरं का, कारण मूर्ती एक नंबर आहे. या ठिकाणी इष्ट्या 2 आल्या होत्या, म्हणजे आमची एक दुसरी. तर बीडची पळून आली होती बरं का मित्रांनो. बीडची पळून आणि आता आपला इष्टीचा प्रवास चालू झाला की मस्तपैकी जेवण वगैरे झालं. इष्टीत बसलो आणि कंडक्टर तिकीट काढायला आलं होतं. दुसरं म्हणजे पॅसेंजर चाललेलेच बरं का मित्रांनो. तर या ठिकाणी आपण मस्तपैकी प्रवास करून घरी जाणार आहे. घरच्यांची संपूर्ण भेट घेणार आहे. तर अशा प्रकारचा सुंदर असा प्रवास झाला मित्रांनो. आपला अखेरचा हा प्रवास सुंदर असा आपला झालाय बरं का मित्रांनो. तर या ठिकाणी घरी आलोय आणि घरून डायरेक्ट मी मळ्यात आलो बरं का. म्हटलं थोडासा मळ्याला बी आपल्या येडा मारावा, आपली शेतसरी आहे. तर आपल्या ह्याचं रान होतं आपलं कशाचं, भुईमुगाचं. तर भुईमुग काढून नेलाय घरी आईनी. तिकडे गाय बांधली मस्तपैकी. आता हराळीचं रान आहे, त्यात गाय बांधली आपली बाय सुगरण बरं का मित्रांनो. तर आता थोडासा तुम्हाला मळा दाखवतो आणि आमचं आजूबाजूचं क्षेत्र दाखवतो बरं का मित्रांनो. तर चला. तर मित्रांनो आपल्या हा मळा आपला बरं का. आता काय मळ्यात म्हणजे हिरवं पारवं अजिबात काय नाही. सगळी वावरं सगळा सापडा सूप झालाय, कारण आता पाणी नाही. आणि फक्त आता काय आहे, ही निरगुडी आहे मित्रांनो. आणि निरगुडी आपली सुंदर अशी फुलली बरं, कारण इथं एक बार आहे. त्या बारेच्याकडं थोडंसं कडवळ आहे, त्याच्यामुळे ही हिरवीगार निरगुडी आहे. त्याच्या सावलीला उभं राहिलोय. आणि इकडं पाहिलं तर सगळं कुसाळ, एकदम कुसाळ. आता ह्या ठिकाणी मित्रांनो आपण हिरीव आलोय बरं का. आमची येर आहे, अगदी जुन्या काळात बांधलेली आमच्या वडिलांनी म्हणजे बाबांनी बरं का. होय हो का. येर आहे 7 परस. पर पाणी अगदी तळात गेलंय बरं का. त्या गामेल्यात काय रे दगड का काय बघ आता. तर आपण झूम करून पाहणार आहे. थोडंसं खाली उतरू. आमच्या हिरीत मोटर बिटर सगळी दिसायला लागली, कारण पाणीच नाही. हो का, तळच अख्खा उघडा पडलाय. हो का, इथं गाम्याला दगड पडलाय. आणि आपली ही मोटर बरं का, हो पूर्णपणे मोटर उघडी पडली मित्रांनो. आणि एवढंच पाणी. 7 परोश येर आहे, पण पाणी टापरा नाही. या अशा प्रकारचं आमचं मित्रांनो शेतमाळा आहे. त्यामुळं 8 मैलाच फक्त पाणी असतं. आमचा ह्यो चुलत भाऊ बरं का, दादा दोळा, आणि त्याचा मुलगा आणि मी, आम्ही शेतात आलो येडा मारायला. आणि आपल्या जयवर हा गणपती बाप्पा मोरया. आणि इरीच्या शेजारी मित्रांनो
हो काही 1 2 3 4 वाप आपला भुईमुगाचा केलाय थोडा थोडा म्हणजे चांगला आता 3 वाप भिजली ते उद्या परवा दिवशी 2 वाप भिजवायचं आणि चवळी लावली थोडीशी तर चवळीला मस्तपैकी शेंगा आली तर 2-4 शेंगा घेतो खायला हो का ह्या अशा खत आता आपण शिवार बघित जाऊ घरी ह्या पद्धतीचा मित्रांनो मळा आहे म्हणून तर आम्ही बाबा मेंढपाळ बाबा म्हणजे मेंढर घेऊन रानवण फिरावं लागतं बरं का तुम्ही साईडला आजूबाजूला सगळीकडे बघू शकता सगळं बाबा डोंगर माथ्याचं रान बरं का मित्रांनो पावसाळ्यात मात्र मेंढराला आम्हाला भरपूर चारा हे असलं आमचं रान आणि ह्या डोंगरात विहिरी कसं काय पाणी राहील सांगा बरं आणि हे रान का घेतलं आम्ही आमच्या आजोबा पणजोबांनी हे रान बाबा मेंढराच्या सुविधेने घेतलं बरं का म्हणजे मेंढर त्यांचा बाबा हे होता व्यवसाय मग मेंढराच्या हिशोबाने हे रान घेतले हा ये मी ठीक आहे चालेल बघा आपलं गाव वाजव आता वाजव वा 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 एक नंबर हा वाजव RSM रुद्र हा बोल त्या कराड कोल्हापूरच्या लक्ष्मी आईचं डुम 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 वाजव हे शिवराज इकडे शिवराज काय रे शिवराज हा आला काळा पडला ए त्याचं तोंड करायचं तुला व्हायचं आहे काय रे बरं आहे का कसं काय आता उन्हाळा पानाळा बरं आहे का आहे ना उन्हाळा सारखंच पावसाळा सारखं दम वाजवू नका आता झालंय ना हे काय घेतली हे बघ कसं सरतोय पोटाने हा आम्हाला इकडे जाय ना करा तो ना मग आता काय बसून काय करायचं काय करायचं आता शेजारी चालला इकडे वरती खालती याची सकाळची 7ची व्हायची बरं पूजा वहिनी बाहेर या पूजाला असते या मित्रांनो हे आपलं घर बरं का तर ह्या ठिकाणी बाबा बेमुगाच्या शेंगाची मागाशी तुम्हाला रान दावलेलं ते तर बेमुग काढून आणलाय घरी आणि इकडं बाय आपल्या ते शेंगा तोडायचं चाललंय स्वाती काकी इकडं नाका बाय आणि आई काय रे होय किती पोती होती रे 2-4 बाय काय रे बरं आहे का बघ आता हळूच बोलताय बाबा काय सकाळ जर उन्हात होता काय होय स्वाती काकी चाललंय का तर अशा प्रकारे मित्रांनो घरचं काम चालू आहे नियोजन मस्तपैकी हा माझं बरं चाललंय बाबा रुक्मिणी बी चांगली आहे हा समधी चांगली आता राहते उभी चालत नाही अजून तर या शेंगा खायला मित्रांनो का शेंगा खातो या जिथं बस बाबा बस इथं खाली बस दम रडू नका रडाव नाही बाळा बर नाच बाबा नाच तुझ्या नका नाचायला इकडे मी मांडीव घेते आईच्या मांडीव बस ये मी मांडीव घेते आईच्या मांडीव बस ये मी मांडीव घेते हा बस आईच्या मांडीव तर मित्रांनो आपण काल बाबा घरी आलो होतो तर सुंदर असा आपला आजचा व्हिडिओ झाला आणि आई मग आमच्या आजी म्हणजे आमच्या बाबाची आई बरं का आई आणि मोहन स्वाती काकी यांची सगळ्यांची गाठभेट पडली
आणि अक्वा जुळाला होती, तिला आता सुट्टी लागली, तिला बी आणली बरं का मित्रांनो मी. आता तिला चालवली वाड्याला. तर आपण आता निघालो, गाडी बिडी एकदम तयार केली बाबा, बाजरी बांधली आणि आता निघायचं. तर बाळा आपल्या आईच्या पाया पड. आहे पड रे पाया. हा पड पाया आई. माग सरवायचं बूट काढून पाया पडायचं असतो बाबा, तसं नाही. पड पाया, डोकं ठेवून पाया पडायचं. आता त्या आईच्या पाया पड. हा थांब थांब, तिला पाया पडून द्यायचे. असं. तर मित्रांनो लहान बाळांना बाबा हे असं वळण लावावं लागतं बरं का. हा तर आहे मोबाईल घेतलाय मग आपला. आता उन्हाचा रट झालाय लय, पण लांब जायचंय त्यामुळे. तर कसं असतं मित्रांनो, आता आपण बाहेर जायचं बाबा, बाहेरच्या गावी फिरायला जायचे. आता महिना 2 महिने परत कधी येतो नाही येतो म्हणजे याचा विषय काय असतो, आपल्या घरच्यांचा आशीर्वाद घेऊन गेलं का नाही की सदैव त्यांचा आशीर्वाद राहतो आपल्या बरं का. आणि खरंच बाबा आणि नेहमी बाबा म्हणजे मोठ्या माणसांचा पाया पडतो. आणि त्यामुळं काही आपल्या अक्कोला या मोहनला 1.5 वर्षाचा मोहन झालाय, त्याला सुद्धा पाया पडायची सवय लावायची बरं का. आणि प्रत्येकाने आपल्या घरात जी वडीलधारी माणसं आहेत त्यांच्या पाया पडून घराबाहेर पडावं बरं का, हीच माझी म्हणणे आहे. तर चला आता आपण जायचं वाड्यावर. तर हो का, ह्या ठिकाणी गाडीला आपण बाजरी गहू बांधून घेतली ते बाई. आईला मुका दे की. असून नाहीच पडायचा. अच्छा ओके, बस बस बस. जाऊ का आईला म्हणाव. आई जाऊ का? सोते का की जाऊ का? बस बाई गाडी चल. या ठिकाणी थांबतो मित्रांनो. आजचा ब्लॉग कसा वाटला एक कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर धन्यवाद.